हे पण तुम्हाला एक गंभीर गोष्ट सांगायची आहे. प्रलय येणार म्हणजे असं वातावरण तयार झालं ना, आत्तासुद्धा इथं आलेलं आहे की फार भयानक वातावरण होऊन जाणार आहे. आपलं महाराष्ट्रातलं तर होणारच आहे, पूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघणार आहे असं तुम्ही समजा. म्हणजे काय होणार आहे? भयानक पाऊस, भयानक थंडी, बर्फवृष्टी असं वातावरण हवामानशास्त्रज्ञांनी सांगितलं आणि त्यांची ही गोष्ट खरी होत आहे. हे पुढचे 3-4 दिवस म्हणजे आज शुक्र, शनी, रवी आणि सोमवारपर्यंत जास्तीत जास्त 3-4 दिवस वातावरणामध्ये अकल्पनीय बदल, भयानक विलक्षण बदल होणार आहेत. आता बा शास्त्रज्ञांनी एक बरोबर सांगितलं होतं, आज मला पटलं. त्यांनी सांगितलं होतं शुक्रवारी आपला जो खानदेशचा पट्टा आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव वगैरे तिथं पाऊस येईल आणि हे होईल. त्या सांगितल्याप्रमाणे इथं पाऊस आला शिरपूरला. मी आता इथून 6:30 वाजेपासून लाईट गेलेली आहे. हे इन्व्हर्टरवर लाईट चालू आहे. 6:30 वाजेपासून लाईट गेलेली आहे. सर्वत्र अंधार आहे बाहेर, सर्वत्र अंधार, सर्वत्र चिखल, पाणी, गारा पडल्या आहेत थोड्याफार. अजून खेड्यांवर किंवा दुसरीकडे किती नुकसान झालं असेल ते आपल्याला पेपरातील बातम्यांमधील तर टी व्हीवर तेव्हा समजेल. कानाकोपऱ्यात किती नुकसान झालं आहे. पण आता तर इथं 6:30 वाजेपासून अंधकार आहे सर्व. शास्त्रज्ञांनी असं सुद्धा सांगितलं आहे पूर्ण देशात, म्हणजे तुम्ही ते उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, ते इथं खाली तामिळनाडू, उडीसा, भुवनेश्वर वगैरे म्हणजे कर्नाटक वगैरे वरपासून ते खालपर्यंत पूर्ण देशामध्ये असंच वातावरण राहणार आहे. तुम्ही पाहतच नाही, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, ते डल लेक वगैरे सर्व जमून गेले आहेत तिथं. ते जण भयानक थंडी, लोक जण पस्तावत आहेत. फिरायला गेलेले लोक तिथं जाऊन पस्तावत आहेत. असं वातावरण होऊन गेलं आहे. बेमोसमी, आपण बेमोसमी पाऊस म्हणतो ना, तसं गारा पडणे, बेमोसमी पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर हे 3-4 दिवस फार धोक्याचे आहेत. एक करा तुम्ही, आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे फार नुकसान होतं. त्यांच्या माल कापणीला आलेला असतो, बाहेर ठेवलेला असतो. पूर्ण पावसामध्ये ते पिकं तुटून खाली पडून जातात, काही कामाची राहत नाही. पूर्ण शेतमाल भिजून वाया जातो. जास्तीत जास्त हा विचार शेअर करताना सावध करा. त्यांचे होणारं नुकसान वाचवा, हे फार आवश्यक आहे. ही गोष्ट फार आवश्यक आहे. आणि हे पण निसर्ग आपल्याला आपली सजा देत आहे. आपण निसर्गाचा कधी सन्मान केला नाही, त्याच्यामुळे मग आता तो आपल्याला सजा देते त्याच्या पद्धतीने. जाता जाता हे तो गिफ्ट देतो आहे आपल्याला, रिटर्न गिफ्ट म्हणतो ना आपण. हे जुन्या वर्षाच्या नवीन वर्षात तरी सुधरू आपण, याच्यापासून धडा घेऊन सुधरू. पण फार भयानक, फार विचित्र, फार वाईट परिस्थिती आहे. बेमोसमी दर महिन्याला येतो तो, फक्त या महिन्याच्या नाही, या महिन्यात तो फार रौद्र रूप दाखवणार आहे. जर तुम्ही कुठे सहलीला वगैरे जाणार असाल, विकेंडला सर्व कॅन्सल करा तुमचे प्रोग्राम. तुम्ही अटकून पडणार या पावसामध्ये. या अशा वातावरणात ही लाईट गेलेली आहे. हे काही फिरायचे वातावरण नाही आहे. उलट सुरक्षित राहा. कोणी फिरायला जात असेल तर त्यांना थांबवा 3-4 दिवस. त्यांना कुठं पूर्ण देशाबरोबर राहणार आहे असं वातावरण, फक्त महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात राहणार आहे असं वातावरण. त्याच्यामुळे तुमचे प्लॅन कॅन्सल करा विकेंड फिरण्याचे, कुठे जाण्याचे, आणि घरातच सुरक्षित राहा. आणि तुमच्या नातेवाईक मित्रांना पण सुरक्षित राहायला सांगा. आणि तुमचे जे शेतकरी नातेवाईक किंवा कोणी असतील तर त्यांना पण आपल्या शेतमालाची योग्य काळजी घ्यायला सांगा. हे 3-4 दिवस फार विचित्र राहणार आहेत. अशी थंडी पडते तर फार गारठा जाणवतो आहे. एक स्वेटर घालूनसुद्धा फार भयानक गारठा हवेत जाणवतो आहे. आजारी पाडणारं वातावरण आहे. घ्या तुमची काळजी घ्या, तुमची कुटुंबातल्या लहान मुलांची काळजी घ्या. 3-4 दिवस इन्फेक्शन्स होतील अशा वातावरणात. चिखल, डास वगैरे होतात, ते काही सांगायची गरज नाही, इन्फेक्शन होतात. काळजी घ्या, निसर्गाची सुद्धा काळजी घेण्याचे तुम्ही याच्यावरनं धडा घ्या. आता एवढं तर पुढे अजून कसं वातावरण होऊन जाईल सांगता येत नाही. हा काही पावसाचे सीजन आहे का बर्फबारीच्या? नाही, पण निसर्ग येतो. आता धडा घ्या, आपण सर्वजण धडा घेऊ आणि निसर्गाचे रक्षण करू अशी प्रतिज्ञा करू. नव्या वर्षात तरी संकल्प घ्या. जुन्या वर्षात आम्ही नव्या वर्षात सर्वजण निसर्गाचे रक्षण करू. जास्तीत जास्त शेअर करा, सावध करा. शेतकरी नातले की सर्वांना सावध करा. शेअर, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा. शेअर करा.